सर्व व्यासपीठातील मान्यवरांना वंदन करून कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात आपले प्रमुख वक्ते मार्गदर्शन करतीलच, परंतु गेल्या अनेक वर्षापासून जो कारखाना गेल्या 11 वर्षापासून उत्तमरित्या चालवल्याबद्दल प्रथमतः आपण पूर्वीच्या संचालक मंडळाचं खऱ्या अर्थाने अभिनंदन केलं पाहिजे. जेव्हा कारखान्याची परिस्थिती अत्यंत तोट्याची होती, हलाखतीची होती, अशा हलाखतीच्या परिस्थितीमध्ये अतुल बाबा असतील यांनी या कारखान्याला उभारी आणण्यासाठी प्रयत्न केला. जो कारखाना तोट्यात होता, ज्या कारखान्याची परिस्थिती हलाखतीची होती, अशा कारखान्याला उभारी आणण्याचा प्रयत्न केला. आज खऱ्या अर्थानं कृष्णा हा सहकार क्षेत्रातील सर्वात मोठा कारखाना आहे. महाराष्ट्रामध्ये क्रमांक 2चं उच्चांकी गाळप ते करतं आहे आणि अतिशय सुस्थितीत हा कारखाना या दरम्यान चालू आहे. कारखान्याचा भ्रष्टाचार प्रामुख्याने या 11 वर्षात 0% आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न या संचालक मंडळाने केला आणि खरोखरच सभासद असतील, शेतकरी आहे, खऱ्या अर्थानं सुखवला. कायम तक्रारी असायच्या की टोळा येत नाहीत, आमचा ऊस तोडला जात नाही, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून आमचे शिंदे सर असतील यांनी चांगल्या प्रकारे यावेळी घाट मोर्चावरचा ऊस नेण्याचं प्रामुख्याने काम केलं. त्याबद्दल आम्ही त्यांचं खरोखर अभिनंदन करतो. अशा प्रकारे 11 वर्षाची कारखान्याची घोडदौड खरोखरच उल्लेखनीय राहिलेली आहे. अतुल बाबा त्यांच्या भाषणात मांडतीलच, कारण मी त्यांना फॉलो करतोय गेले महिनाभर आणि अतिशय उत्तम पद्धतीने ते कशा प्रकारे प्रशासन यंत्रणा राबवत आहे, कशा प्रकारे कारखान्याची कर्मचारीची संख्या जी 3,500 होती, आज तोच कारखाना 1400च्या कर्मचारी क्षमतेनं चांगल्या ताकदीने ते चालवत आहे. या सर्वाबद्दल मी प्रथमतः त्यांनी उत्तम कारखाना चालवून अभिनंदन करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद वकील साहेब. यानंतर आपण सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मी निमंत्रित करतो.